राम राम मित्रांनो, सकाळी सकाळी पाहू शकते काकांनी केलंय मकावर पाणी चालू. ऑगस्ट महिन्यात ऐन पावसाळ्यात पाहू शकते कसं कडक ऊन पडेल. सध्या पिकांना पाण्याची जास्त गरज आहे, खास करून मकाला. त्याच्यामुळे मकावर पाणी चालू केलंय आज. चला आपण तिकडे जाऊ. मग काका पावसाळ्यात बारी येते कसं वाटतंय? हा? वर पाहिले ना कसं चमकत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? गरम गरम वाटतंय. ठीक आहे मग काय आता, गरम गरम तर गरम गरम. तर मित्रांनो 10 वाजलेत आणि पण घेतलंय हाताला पावडं. काका गेले तिकडं गवत कापायला बांधायचं. तर आपण 7-8-10 बारे देऊन मोकळ होऊ नाही का. हे पाहू शकते किती वाळलंय. शेजारी पण पाणी चालू आहे, शेजारचे पण पाणी भरताय. त्यांनी मका लावलेली एकदम कडक चटकावर का एकदम म्हणजे भयानक. आपल्याला आज ती पुढच्या बंपरच्या लाईटी पण बसवायचे, दुपारी त्या पण बसून टाकू नाही का. तर मित्रांनो 12 वाजले आणि आपले कारागीर पण आले, जे की काल राहिलेलं अर्धवट काम करतील. करायची का सुरुवात? ठीक आहे करा मग. काय आता कालचं एकदम जोरात काम झाले, आजचं कसं होईल? आजचं पण जोरात सर्वात आधी काय करायला पडेल? वायरिंग करून घेऊ आपण. ट्रॅक्टर थोडा धक्का देऊन पाठीमागे घेतला, इथे लावू. हे पहा लाइटिंग, वायर काढली. या नटाच्या हॉलामधून आपण वायर घातली, इथे जॉईंट करायची. तर काढून हे पाहू शकते, या वायर बरोबरच आपण टाकून देऊ. ही खोलून खालून काढून ही अशी खालून काढली. आता ही वायर आपल्याला कमी आली नेमकी, घेऊन येऊ ना मग. काय 1 मीटर 1 मीटरात होऊन जाईल ना. इथं बसवायची काय वाटतं मित्रांनो? इथं बसवायची. दिसली नाही पाहिजे अशी वाजता. ती दिसल पण म्हणजे खाली प्रकाश येईल असं. काय पट्टी इथं कापायची आयडिया जोरात. जसं लाइटिंग बसवायला स्वराजवाल्यांनी भरपूर जागा दिली बरं काय. केलं का लालची त्या साईडची जादू दाखव काय वायरी टच करते इकडं बा. हे पाहू शकतो. सोड 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 सोड. मित्रांनो चाललोय आपण परत दुकानात. वायर कमी पडली आणि एक लाईट अजून एक वाढवू, अजून एक लाईट बसून देऊ. मित्रांनो एवढं सगळं सामान घेऊन आलोय आपण. जिरा आपल्याला, लस्सी काकांना, हे ट्रॅक्टरला. काका गपचूप लस्सी घेऊन चालली तिकडे लपून छपून एकदम. हॅलो. आणि आधी आपलं ठरलं सेंटरला लावून घेऊ इंजिनच्या वरती. कसं आहे मित्रांनो, कोणी म्हणाल का इथून वायरिंग जाईल एकदम प्रॉपर फिटिंग. आपल्याला इथं लावायची लाईट, याच्या खाली या पट्टीच्या खाली जागा आहे प्रॉपर, तर इथे लावून देऊ. कालची नाही का तुकडे? कालचे आहे ना? आज कापलं आहे. तू कापल्यावर विचारलं कालचे आहे का, म्हणलं आहे हो कालचे. तर हे पहा आपण काय जुगाड केलाय. म्हणजे कापायची गरज नाही, असं कापायपेक्षा आधीच बरोबर निघालंय. आधीच बरोबर झालं. कर बरं झालं. लाईट लागली, लाईट तर लागली बंद असेच बरं. हा ती झाली फायनल. हे पाहू शकते. आता इथे तर काही नाही दिसत एवढं, पण रात्री दिसेल ते. आता उजेडत नाही दिसणार. आता पुढची पारी. अशी ब्लॅक कोटिंग करायचा प्लॅन होता आपला अख्याला, आणि कॅन्सल केला तो. डायरेक्ट चिकट टेप लावून देऊ प्लेन. आपला पहिला प्रोजेक्ट आहे पण तोच लई खतरनाक हो राहिला. एवढीच माहिती आहे. नको ते रिस्की काम होईल. बरं आहे तिथूनच काढ. अशी नाही लाईट नाही म्हणत, वायर म्हणत होत. बंबरच घालू म्हणजे नाही बरोबर आहे. इथून अशी काढायची नंतर. बरोबर आहे, एकदम बरोबर. ओके. असं कधी होईल का सगळं एकदम व्यवस्थित होईल? काही ना काही लोचा राहतच आपल्या आमच्या भागी. हे पाहू शकते इथं डिम येऊ राहिलं, डिम पॉवर येऊ राहिली. हे पाहू शकते इकडची, पाहू शकते कशी फुली. काय अनुभव आहे का तुमचा? अनुभव आली ना फुल का नाही उजेडत? नाही ना, नाही फुल नाही. आता ट्रॅक्टर चालू करून पाहिलाय आपण, पॉवर येते का नाही. पोपट डिमाचे तरी याला गिअर मध्ये टाकून देऊ, जायचं पुढं. एक गिअर पडेल. हँडब्रेकच लावून दे. लोड वाढला काय? ट्रॅक्टर वाढला? असं काहीच लागू नाही. काहीच नाही. खोलून पाहू आपण पुढून काय सेंटर मधून घेऊन म्हणजे जॉईंट केल्यावर काही ताण नाही. एक वाया जेवढा काही नाही त्याला. काय आता कुछ पाणी केली कुछ खाणं पडतंय. तर मित्रांनो प्रॉब्लेम समजलाय आपल्याला. ही आपण इथं वायर कट केली या लाइटिंग पासून वेगळी, आणि ही लाईट चालू झाली.
म्हणजे प्रॉपर पद्धतीने चालू झाली. आता आपण इथून दोघांचं पण सेपरेट कनेक्शन काढू नाही का. सेपरेट सेपरेट नाही काढायचं. हा, म्हणजे- हे जे इथं जॉईन करायचं एवढं आपण टाकायचं. इथं आहे ना हे दोन हे इथं जॉईन करायचं. तर मित्रांनो पाहू शकता असा काहीसा जुगाड केलाय आपण. ती मेन ठेवली आपण. मेन पासून दोघांना सेपरेट कनेक्शन काढली. पाहू शकता इकडची चालू आहे तिकडची पण चालू आहे. पाहू शकते. आता यांना फिटिंग करून घेऊ डायरेक्ट. कारभार चालू पाहू शकते. अंधारात ते अजूनच भारी दिसत. आणि आपला प्लेन आहे. एक लाईट तर आहे. अजून एक लाईट आणून इथं बसवायची आपल्याला. इथं तर आपल्याला वायर कमी आली त्याच्यामुळं जायचं तर अजून एक लाईट पण घेऊन येऊ नाही का. चला मग काय कार्बन चालू. तर मित्रांनो आपण चाललोय आता घरी वायरिंग वगैरे घेऊन. आणि साहिल घरी गेला त्याला काही काम होतं वाटतं. तर चला राहिलेलं काम आपण पूर्ण करून घेऊ. एक लाईट 1 मीटर वायर आणली 5 रुपयाची. पुढं आपण टोटल 4 केले. याला आपण ब्लॅक टेप मारून घेऊ. ब्लॅक टेपने कोटिंग करून घेऊ प्रॉपर. कोणाला दिसणारच नाही का वायरिंग वगैरे पुढे. आणि एकदम प्रॉपर काम होईल नाही का. तर मित्रांनो पाहू शकते ब्लॅक टेपने एकदम वायर बियर अशी चमकणार नाही दिसणार नाही. वायर जवळून एकदम खाली वाकून पाहिलं तरच दिसते हा काहीतरी वायर वगैरे आहे. बाकी असं काहीच दिसत नाही. तर मित्रांनो पाहू शकता 9 वाजत आले. आणि हलका फुलका पाऊस पण येऊन गेला. आणि आता तुम्हाला दाखवू आपल्या ट्रॅक्टरची लाइटिंग. आधी ट्रॅक्टर बाहेर घेऊ मग दाखवू. काही चमका ना. तर मित्रांनो पाहू शकता इथं तर भारी दिसते झाली लाइटिंग. ही ओके हिचं काही विषय नाही. फक्त आपली फेल गेली ती ही. आणि पुढची नाही म्हणता येणार. फेल ही गेली आपली. ती बाहेर दिसतच नाही चमकतच नाही पाहिजे अशी.